महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 26 ऑगस्ट 2013 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आला. परंतु 12 वर्ष झाल्यावरही या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पूरक नियमावली करण्यात सरकारनं उदासीनता दाखवली आहे. त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरतर्फे आनंद माने, अभिषेक मिठारी, प्रशांत गोंधळी, अस्मिता दिघे, राजेश वरक, बाळू माळी, गीता हसूरकर यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले, ॲडव्होकेट सकलेन मुजावर यांच्या मदतीनं ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आम्ही एक कोर्टामध्ये याचिका दायर केली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या प्रखर लढ्यानंतर, त्यांच्या खुनानंतर दुसऱ्या दिवशी ही कायदा अंमलबजावणी झाली. कायदा पारित केला गेला तरीसुद्धा कोणत्याही पद्धतीनं त्याची अंमलबजावणी नीट होत नाही, कारण त्याच्यासाठी असणारी नियमावलीच कोर्टामध्ये नाही आहे. आणि त्याचाच परिणाम असा होतो की कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रभर पुन्हा पुन्हा नव्याने मोठमोठे बुवा बाबा डोकं वर काढतात आणि खूप वाईट पद्धतीनं लोकांची लूट करतात. हे फक्त केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटकात आणि भारतभरात याचं खूप मोठं प्रस्थ वाढलेलं आहे. आणि याच्यासाठी प्रखर अंमलबजावणी व्हावी, कोर्टाने त्याची दखल घ्यावी, यासाठी आम्ही हा लढा लढत आहोत. अभिषेक मिठारी झालंच तर सुजाता म्हेत्रे, गीता हसूरकर, अनिल चव्हाण, रमेश वडणगेकर, किरण गवळी, बाळू माळी, गोंधळी सर अशा अनेकांनी आम्ही मिळून याचिका कोर्टात दायर केली आहे. आणि जोपर्यंत या कायद्याची अंमलबजावणी प्रखरपणे होत नाही, कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला विशेष अधिकारी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या साठी लागणारा अधिकारी तिथं असं तपास अधिकारी आम्हाला पाहिजे आहे, याची आम्ही मागणी करत आहोत. बुवा बाबा ट्रॅप होतात, त्याच्यात कोर्टात केस दायर होते, गुन्हा दाखल होऊन सुद्धा जामिनावर सुटलेले बुवा बाबा पुन्हा त्याच ताकदीनं काम करतात. या अनुषंगाने न्यायालयानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि प्रखर कारवाई यांच्या बाबतीत, कडक कारवाई यांच्या बाबतीत केली जावी, अशा मागणीसाठी हा लढा आम्ही सातत्यानं लढत राहू. राज्याचे मुख्य सचिव, विधी आणि न्याय विभागाचे सचिव, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, महिला आणि बालविकास मंत्रालय तसंच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले.